नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात जे शब्द वापरतो ना, कायद्याच्या जगात त्यांचे अर्थ बरेच वेगळे असू शकतात. नवीन भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS ही अशाच खास शब्दांवर आधारलेली आहे. चला आज कायद्याच्या याच भाषेचा कोडं उलगडूया आणि बघूया की काही साधे सोपे वाटणारे शब्द न्यायाच्या प्रक्रियेला कसा आकार देतात. आता हा प्रश्न बघा. वाटतोय अगदी सोपा हो ना? पण कायद्याच्या नजरेत स्वखुशीने या शब्दाचा अर्थ आपल्या कल्पनेपेक्षा खूपच व्यापक आहे. आणि हाच छोटासा फरक एखाद्याला दोषी किंवा निर्दोष ठरवू शकतो. चला पाहूया हे कसं काम करतं. विचार करा, कायदा म्हणजे एक मोठी इमारत आहे. आणि ह्या इमारतीचा प्रत्येक शब्द म्हणजे एक वीट. प्रत्येक शब्दाला एक ठराविक जागा आणि एक निश्चित अर्थ आहे. आज आपण BNS मधले असेच काही पायाचे शब्द समजून घेणार आहोत, जे ठरवतात की न्यायाची ही इमारत कशी उभी राहील. कोणताही कायदा समजून घेण्याआधी सगळ्यात पहिला प्रश्न येतो की तो लागू कोणावर होतो. म्हणूनच आपण सुरुवात कोण या प्रश्नाने करूया. कायदा व्यक्ती आणि अधिकारी यांना कसं ओळखतो? या व्याख्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण याच ठरवतात की कायद्याचा अधिकार कुठपर्यंत पोहोचतो. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे. कायद्यानुसार व्यक्ती म्हणजे फक्त माणूस नाही, तर एखादी कंपनी किंवा संस्थासुद्धा व्यक्ती असू शकते. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की एखाद्या कंपनीवरही गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तिला शिक्षा होऊ शकते. यामुळे कायद्याची व्याप्ती खूपच वाढते. ही व्याख्या अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. वय 18 वर्षांपेक्षा कमी म्हणजे बालक. आणि ही स्पष्टता खूप गरजेची आहे, कारण पॉक्सोसारखे अनेक महत्त्वाचे कायदे याच व्याख्येवर अवलंबून आहेत, जे मुलांना विशेष कायदेशीर संरक्षण देतात. म्हणजे फक्त खुर्चीवर बसलेली प्रत्येक व्यक्ती न्यायाधीश नसते. खरा निकष आहे अंतिम निर्णय देण्याचा अधिकार. ज्या व्यक्तीचा निर्णय कायद्याने अंतिम आणि बंधनकारक मानला जातो, फक्त तिलाच कायदा न्यायाधीश म्हणतो. ही केवळ पदवी नाही, तर तो एक अधिकार आहे. लोकसेवक किंवा पब्लिक सर्व्हंट हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर सरकारी कर्मचारी येतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की कायद्याच्या दृष्टीने ही यादी किती मोठी आणि किती वेगवेगळ्या लोकांना सामावून घेणारी आहे. चला बघूया यात कोण कोण येतं. म्हणजे लष्कराच्या मोठ्या अधिकाऱ्यांपासून ते गावातील पंचायत सदस्यांपर्यंत आणि न्यायाधीशांपासून ते सरकारी मालमत्तेची काळजी घेणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत. हे सगळे लोकसेवक आहेत. हे महत्त्वाचं का आहे? कारण या सगळ्यांना त्यांच्या पदाच्या जबाबदारीसाठी कायद्याच्या चौकटीत उत्तरदायी धरलं जातं. बरं, कायदा कोणावर लागू होतो हे तर आपण पाहिलं. पण आता त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न येतो, एखाद्या व्यक्तीने केलेल्या कृतीमागे तिचा हेतू काय होता? कायद्याच्या जगात काय केलं यापेक्षा का केलं हे अनेकदा जास्त महत्त्वाचं ठरतं. सोप्या भाषेत सांगायचं तर जी गोष्ट तुमची नाही ती चुकीच्या मार्गाने मिळवणं. समजा कोणी खोटी कागदपत्र बनवून दुसऱ्याची जमीन स्वतःच्या नावावर केली, तर याला कायदा गैरवाजवी लाभ म्हणतो. चोरी, फसवणूक यांसारख्या अनेक गुन्ह्यांचा हाच पाया आहे. आणि साहजिकच याच नाण्याची ही दुसरी बाजू आहे. जिथे कुणाला गैरवाजवी लाभ होतो, तिथे कुणाचं तरी गैरवाजवी नुकसान होतंच. आधीच्या उदाहरणात ज्याची जमीन गेली त्याला गैरवाजवी नुकसान झालं, कारण ज्या मालमत्तेवर त्याचा हक्क होता ती त्याने चुकीच्या मार्गाने गमावली. आता इथे एक खूप सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक आहे. हे दोन्ही शब्द सारखे वाटतात, पण तसं नाहीये. जेव्हा कायदा अप्रामाणिकपणे म्हणतो तेव्हा त्याचा संबंध थेट मालमत्तेच्या फायद्या-तोट्यांशी असतो. पण फसवण्याच्या उद्देशाने हा शब्द त्यापेक्षा खूप मोठा आहे. यात केवळ मालमत्ताच नाही, तर कोणत्याही प्रकारची फसवणूक येऊ शकते. कायद्याच्या दृष्टीने सद्भावपूर्वक किंवा गुड फेथमध्ये काम करणं म्हणजे फक्त माझा हेतू चांगला होता असं म्हणून चालत नाही. समजा एखादा डॉक्टर योग्य तपासणी न करताच औषध देतो. जरी त्याचा हेतू रुग्णाला बरं करण्याचा असला, तरी त्याने योग्य काळजी घेतलेली नाही असं मानलं जाईल. ही व्याख्या कायद्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या व्याख्यांपैकी एक आहे. स्वखुशीने म्हणजे फक्त एखादी गोष्ट करण्याची इच्छा असणं नाही. याचा खरा अर्थ असा आहे की तुमच्या कृतीमुळे एक विशिष्ट परिणाम होऊ शकतो याची तुम्हाला कल्पना होती, जरी तो परिणाम घडवण्याचा तुमचा थेट उद्देश नसला तरी. हे थोडं गोंधळात टाकणारं वाटेल, पण पुढचं उदाहरण हे अगदी सोपं करून सांगेल.
बघा, हे उदाहरण कायद्याचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट करतं. इथे त्या व्यक्तीचा उद्देश कोणाला मारण्याचा नव्हता, तर फक्त चोरी करण्याचा होता. पण त्याला हे माहीत होतं की वस्तीतल्या घराला आग लावली तर कुणाचा तरी मृत्यू होऊ शकतो. ही शक्यता माहीत असणंच कायद्याच्या दृष्टीने पुरेसं आहे, आणि म्हणूनच तो मृत्यू स्वखुशीने घडवला असं मानलं जातं. आपण आत्तापर्यंत कोण आणि का हे प्रश्न पाहिले. आता आपण का या प्रश्नाकडे वळूया. म्हणजे त्या प्रत्यक्ष गोष्टी आणि कृती ज्यांना कायदा ओळखतो आणि त्यांची व्याख्या करतो. दस्तऐवज म्हटल्यावर आपल्याला कदाचित स्टॅम्प पेपरवरचा करार आठवतो. पण थांबा, कायद्याची व्याख्या खूपच व्यापक आहे. तुमचा ईमेल, व्हॉट्सॲप चॅट किंवा अगदी एखादा नकाशा जर ते पुरावा म्हणून वापरले जाऊ शकत असेल तर ते कायदेशीरदृष्ट्या दस्तऐवज आहेत. या सगळ्या उदाहरणांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ह्या सर्व गोष्टी कोणत्या तरी माहितीची किंवा निर्देशांची नोंद ठेवतात. चेक असो वा पॉवर ऑफ अटर्नी, या सगळ्यांचा वापर काहीतरी सिद्ध करण्यासाठी म्हणजेच पुरावा म्हणून केला जाऊ शकतो. म्हणूनच कायदा या सर्वांना दस्तऐवज म्हणतो. इजा या शब्दाचा अर्थ कायद्यात केवळ शारीरिक जखमेपुरता मर्यादित नाही, हे लक्षात घ्या. जर कोणी तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लावला, तुम्हाला मानसिक त्रास दिला किंवा तुमच्या मालमत्तेचं नुकसान केलं, तर ते सगळं कायदेशीरदृष्ट्या इजा मानलं जातं. इथे पुन्हा एकदा हेतू हाच शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. फक्त एखादी वस्तू दुसऱ्यासारखी दिसली म्हणजे ती बनावट होत नाही, पण जेव्हा त्या सारखेपणाचा वापर करून कोणाला तरी फसवण्याचा उद्देश असतो, तेव्हाच ती गोष्ट कायदेशीरदृष्ट्या बनावट ठरते. तर मग बनावटगिरी सिद्ध करण्यासाठी 2 गोष्टी लागतात: सारखेपणा आणि फसवण्याचा हेतू. पण ह्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ती नक्कल अगदी तंतोतंत असण्याची गरज नाही. जर ती इतकी सारखी असेल की समोरची व्यक्ती फसू शकते, तरीही तो गुन्हाच मानला जातो. आपण आतापर्यंत जे शब्द पाहिले ते केवळ सुटे शब्द नाहीत, ते एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत आणि हे सगळे मिळून न्यायाची एक भक्कम चौकट तयार करतात. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ अगदी सोपा आहे. जेव्हा कायद्यातील शब्दांचे अर्थ सर्वांसाठी स्पष्ट आणि निश्चित असतात, तेव्हाच न्यायप्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष होते. शब्दांची हीच स्पष्टता प्रत्येकाला समान न्यायाची हमी देते. आणि जाता जाता एक विचार करूया. जेव्हा कायद्याची भाषा सर्वांसाठी समान असते, तेव्हा ती केवळ न्यायप्रक्रियाच नाही, तर आपला संपूर्ण समाज कसा घडवत असेल यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.